फोन केला नाही मोदी यांनी आणि म्हणून ट्रम्प रागावलेले आहेत, हे सांगण्याचं कारण आहे. खरं कारण वेगळं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या इमिजिएटली नंतर पाकिस्तानने स्वतःची भूमिका अशा पद्धतीने वळवली, की अमेरिकेला पाकिस्तान हवा-हवासा देश वाटू लागला. अमेरिकेला म्हणण्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांना. तो अत्यंत स्वार्थी आणि कुठल्याही प्रकारचं नैतिकतेचं भान असतं. ते बाजूला ठेवून माझा वैयक्तिक फायदा सुद्धा कसा होईल, हे बघणारा पण हा गृहस्थ आहे. अमेरिकेला मी पुन्हा ग्रेट करेन किंवा मेक अमेरिका ग्रेट अगेन असं म्हणणं, याचा अर्थ अमेरिकेने आपलं ग्रेटनेस गमावलेलं आहे असं अझ्युम करणं आहे. ते मला काही खरं वाटत नाही. ट्रम्प यांच्या वागण्यामुळे लोकांच्या मनात अमेरिकेविषयी संशय निर्माण झालेला आहे, की अमेरिका खरोखर आपण समजत होतो तितकी पॉवरफुल आहे का? दुखावलेला देश आहे सध्या इराण. जरी वीक असला तरी इतका वीक नाहीये की व्हेनेझुएलासारखं काहीतरी केलं आणि काही प्रतिक्रिया येणार नाही. इराणच्या बाबत प्रतिक्रिया येईल. ट्रम्प ही एक व्यक्ती आहे आणि त्यांच्या बरोबर काही लोक आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त अमेरिकेमध्ये खूप मोठा असा पॉलिसी लेव्हलला गट आहे की ज्याला भारताच्या विषयी प्रेम आहे. अनेकांना असा एक भाबडा आशावाद असतो काहीतरी की ग्लोबल साऊथमध्ये वगैरे आपण आफ्रिकेत निर्यात करू वगैरे. पण अमेरिका आणि युरोपचे जे एक्सपोर्ट्स आहेत ते तुम्ही नाही रिप्लेस करू शकत. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 2025 हे वर्ष कुणी गाजवलं असेल किंवा कुणा एका माणसानं चालवलं असेल, असं म्हटलं तर एकच नाव समोर येतं, ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. अख्ख्या जगातल्या घडामोडी जवळपास ट्रम्प केंद्रित राहिल्या आणि 20 जानेवारी 2026ला ट्रम्पना ऑफिशियल सत्ता हातात घेऊन 1 वर्ष झालंय. हे होत असतानाच व्हेनेझुएलात काहीतरी चालू आहे, इराणमध्ये काहीतरी चालू आहे आणि अजून ट्रम्प यांचे उद्योग काही थांबत नाहीये. तर हे सगळं काय आहे? ट्रम्पच्या वर्षभरात काय झालं, काय नाही? त्याचा जगावर काय परिणाम आणि भारतावर काय परिणाम? या संदर्भातला आजचा विशेष एपिसोड. आणि पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर संकल्प गुर्जर. स्वागत आहे पुन्हा एकदा. हाच प्रश्न, ट्रम्प यांचं 1 वर्ष काय सांगा? खूप काही घडून गेलेलं आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या 1 वर्षाचं जर एका शब्दात वर्णन करायचं झालं, तर मला असं वाटतं, की वेगवान घटनाक्रम आहे. रोज काहीतरी घडतंय. रोज कुठेतरी ट्रम्प काहीतरी बोलतायत. जगाच्या भागात, कुठल्याही भागात काहीतरी चाललेलं आहे. त्याच्यावर ते प्रतिक्रिया देतायत आणि एकूण मला असं वाटतं, की घटनाक्रमाचा वेग इतका जास्त आहे, की काही प्रमाणात डोकं असं आपलं भंजाळून जावं, की काय चाललंय? आणि ह्याच्या मागची 2 कारणं आहेत. एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची मनोवृत्तीच अशी आहे, की ते कुठल्याही प्रश्नाकडे स्थिर बुद्धीने आणि तिथे ज्याला आपण म्हणूया, की पाय रोवून उभं राहणं, अशा प्रकारे बघत नाहीत. आणि दुसरं, ही त्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी पण आहे, की बरं. तुम्ही इतक्या वेगाने गोष्टी घडवा, की तुमच्या विरोधकांना सावरण्याची संधी मिळण्याच्या आत तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही केलेलं आहे. आणि विरोधक जोपर्यंत त्या मुद्द्यावरती येतायत, तोपर्यंत तुम्ही अजून पुढच्या मुद्द्याकडे गेलेले आहात. आणि याला जोडून एक छोटासा मुद्दा असा देता येईल, की ट्रम्प यांची एकूण कार्यशैली अशी आहे, की जे मनात येईल ते करून टाकूया. त्याचे परिणाम जे काही आहेत, ते नंतरचे नंतर आपण बघूया. त्यामुळे त्याच्यातनं त्यांना स्वतः किती आपण धडाडीचे नेते आहोत हे दाखवता येतं. अ, आपल्याकडे कशा अनेक गोष्टी करण्याची हातोटी आहे हे दाखवता येतं. आणि पुन्हा एकदा विरोधक असतील, देशांतर्गत सुप्रीम कोर्ट आणि मीडियासारखे बाकीचे घटक असतील, ह्या सगळ्यांना घटनाक्रमानेच आपण असं म्हणूया की गोंधळून टाकतायत. तर हे स्ट्रॅटेजी पण आहे आणि हे बिहेवियरल पॅटर्न पण आहे. ज्याला आपण म्हणतो की मेथड इन मॅडनेस, या सगळ्या मॅडनेसची मेथड ही कोणत्या दिशेला जाते? सगळं करून ट्रम्पना साध्य काय करायचं? ट्रम्प यांचं मला असं वाटतं की पहिल्या भागात किंवा पहिली जी त्यांची टर्म होती 2017 ते 21 ची, त्या टर्ममध्ये त्यांना असं लक्षात आलं होतं की आपल्याकडे खूप सत्ता आहे, पण ती राबवता येत नाहीये. का राबवता येत नाहीये? तर त्यावेळेला त्यांच्याबरोबर रिपब्लिकन पक्षातले एस्टॅब्लिश्ड नेते होते, की ज्यांनी ट्रम्प यांच्या मनोवृत्तीला असं म्हणूया आपण की लिमिटमध्ये ठेवलं होतं. ह्या वेळेला त्यांनी माणसं निवडतानाच अशी निवडलेली आहेत, की जी लॉयलिस्ट आहेत. त्यामुळे ते त्यांना विरोध करत नाहीत. उलट ट्रम्प जर 4 म्हणाले, तर हे 40 म्हणतील. अशा प्रवृत्तीची ही माणसं आहेत. त्यामुळे ते ट्रम्प जे म्हणतील ते कॅरी आउट करतातच, पण त्याच्या अजून पुढे जातात. ट्रम्प यांचा मला असं वाटतं, की हेतू काय असावा? तर त्यांना 2 किंवा 3 गोष्टींचं फार आकर्षण आहे. एक म्हणजे
इमेज बिल्डिंग. आणि ती इमेज बिल्डिंग कशा प्रकारची? तर मी पीस मेकर आहे. जगामध्ये मी शांतता प्रस्थापित करतो आणि त्याच्यासाठी ते सतत बोलत राहतात, की त्यांनी कशी 8 युद्धांच्या मध्ये मध्यस्थी केली वगैरे. अ, आणि प्रत्येक वेळेला ते म्हणतात, की मी माणसं वाचवली, अनेक लोकं मेली असती माझ्यामुळे वगैरे. दुसरं मला असं वाटतं, की त्यांना अमेरिकेच्या इतिहासामध्ये आपलं नाव कोरलं जावं अशी इच्छा आहे. आणि त्यासाठी जे करायला लागेल ते मी करेन, हे एक त्यांना वाटतं. आणि ह्याला जोडून तिसरा मुद्दा असा आहे, की तो अत्यंत स्वार्थी आणि कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण म्हणूया, की एक भान असतं, जबाबदारीचं भान तर राहिलंच, पण एक नैतिकतेचं भान असतं. ते बाजूला ठेवून माझा वैयक्तिक फायदा सुद्धा कसा होईल, हे बघणारा पण हा गृहस्थ आहे. म्हणजे ते आत्ताच रिसेंट एक्झाम्पल आहे, की गाझा पीस बोर्ड या नावाने एक त्यांनी हे चालू केलंय. बोर्ड ऑफ पीस म्हणतात त्याला. त्याचा पहिला फोकस गाझा असणार आहे. त्याच्यावरती जर का तुम्हाला जायचं असेल, तर ट्रम्प यांना $1 बिलियन द्यायचे आणि ट्रम्प त्याचे बापरे! तहहयात अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष असणार आहे. जोपर्यंत ते बोर्ड ऑफ पीस व्हॉटएव्हर दॅट मीन्स ते असेल, ते ट्रम्प त्याचे अध्यक्ष असतील आणि $1 बिलियन प्रत्येक पार्टिसिपंटने ट्रम्प यांना द्यायचे तिथे जाण्यासाठी. किंवा अजून दुसरं एक्झाम्पल म्हणजे वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल नावाची क्रिप्टोकरन्सीची एक कंपनी आहे, जी पाकिस्तानमध्ये रजिस्टर केलेली आहे. जी ट्रम्प यांचे खास मित्र आहेत, स्टीव्ह विटकॉफ त्यांच्या मुलाची कंपनी आहे. सो ट्रम्प ऑफिसमध्ये असल्यापासून पर्सनल, पॉलिटिकल आणि नॅशनल याच्यामधला फरक त्यांनी पूर्णतः मिटवून टाकलेला आहे. आणि असं वाटतं, की काही वेळा ते वैयक्तिक फायद्यासाठी सुद्धा अख्ख्या देशाला आणि जगाला वेठीस धरतायत का काय? पण ट्रम्प याच्या बाबतीत असं सांगतात, की अमेरिकेवरचं कर्ज इतकं भरमसाठ आहे, की त्यांनी हे सगळं केल्याशिवाय अमेरिका पुन्हा ग्रेट होणार नाही. मग ट्रेड डील्स असतील, टेरिफ्स असतील, हे फॅक्च्युअली कितपत सत्य आहे? मला असं वाटतं, की हे खूप जास्त असत्य आहे. म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं झालं तर जगातल्या टॉपच्या 10 कंपन्या विशेषतः तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या काढल्या, तर अमेरिका अजूनही आघाडीवरच आहे. मला असं वाटतं बाकी जगातले इतर कुठलेही म्हणजे मला कुठल्याही प्रकारच्या लिस्ट काढल्या आपण आर्थिक प्रगतीच्या संदर्भातल्या, तर अमेरिका वरच आहे. अमेरिकेला मी पुन्हा ग्रेट करेन किंवा मेक अमेरिका ग्रेट अगेन असं म्हणणं, याचा अर्थ अमेरिकेने आपलं ग्रेटनेस गमावलेलं आहे, असं अझ्युम करणं आहे. ते मला काही खरं वाटत नाही. अमेरिका ही एक महासत्ता होती. अमेरिका अजूनही महासत्ता आहे. अमेरिकेच्या सत्तेला शह देणारे असं असं म्हणूया प्लेयर्स तयार झालेले आहेत. पण अमेरिकेच्या जवळपास हे नाही फिरकत अजून सुद्धा. त्यामुळे ट्रम्प जे म्हणतात त्याच्यामध्ये फार सत्य नाही. उलट ट्रम्प यांच्या वागण्यामुळे लोकांच्या मनात अमेरिकेविषयी संशय निर्माण झालेला आहे, की अमेरिका खरोखर आपण समजत होतो तितकी पॉवरफुल आहे का? कारण कुठल्याही पॉवरफुल सामर्थ्यवान देशाच्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक लागतं तुमची कॅपेबिलिटी, की तुमच्याकडे आर्थिक क्षमता, तुमची लष्करी क्षमता, तुमच्याकडची असलेली डिप्लोमसी, तुमचे रिसोर्सेस हा सगळा एक कॅपेबिलिटीचा बेस असतो. आणि त्याच्या पलीकडे लागतो तो विलिंगनेस, ज्याला पॉलिटिकल विलिंगनेस म्हणतो आपण, की ह्या सगळ्या क्षमतांचा वापर करून देशाचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल. तर ट्रम्प यांच्यामुळे ती कुठेतरी मला असं वाटतं, की थोडासा तो संशयाचा हे धुकं तयार झालेलं आहे, की अमेरिका खरोखर इतकी पॉवरफुल आहे का? हं. त्यामुळे ट्रम्प यांच्या वागण्याने इनफॅक्ट काउंटर प्रोडक्टिव्ह रिझल्ट आपल्याला दिसतोय, की जगाला अमेरिकेच्या ताकदीविषयी शंका वाटावी आणि हं, जगाला अमेरिकेच्या एकूण वर्चस्वाचीच खात्री पटू नये, हं. असं काहीतरी आहे ते. मग समजा ट्रम्प हे जे बोलतायत ते असत्य असेल किंवा अर्धसत्य असेल, तर अमेरिकेच्या आतल्या आत त्यांना विरोध होत नाहीये का? का ते पण ते मॅनेज होतायत? का ममदानी अपवाद आहे? काय परिस्थिती? अमेरिकेच्या अंतर्गत स्तरावर मला हे दिसतं, की विरोध आहे. विरोध गेलेला नाहीये, विरोध आहे. मीडियामध्ये विरोध आहे. डेमोक्रॅटिक पक्ष विरोध करतोय. राज्या-राज्यांच्या मध्ये विरोध होतोय. नागरिक रस्त्यावर आहेत. प्रोटेस्टर्स आहेत रस्त्यावरती. पण झालंय काय, की अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने नांगी टाकलेली आहे. अमेरिकेचं सर्वोच्च न्यायालय जितकं प्रोएक्टिव्हली ट्रम्प यांच्या विरोधात जायला हवं, तसं ते जात नाहीये. उलट त्यांनी स्वतःची क्रेडिबिलिटी जपण्यासाठी काय ठरवलेलं आहे, तर अनेक विषय असे आहेत, की जे आपल्यापर्यंत येऊच द्यायचे नाहीत किंवा आले तरी आपण त्याच्यावर भूमिका घ्यायची नाही. म्हणजे मग आपण जे निर्णय घेऊ, त्या निर्णयाची निदान क्रेडिबिलिटी राहील. कारण त्यांना हे दिसतंय, की सत्ता जी माणसं राबवतायत, ते त्याची अंमलबजावणी करणार नाहीयेत. त्यामुळे इन्स्टिट्यूशनल क्रेडिबिलिटी मेंटेन करण्यासाठी दे आर लिमिटिंग देअर स्कोप. असं एक दिसतंय. दुसरं जो विरोध होतोय, तो इतका पॉवरफुल विरोध नाहीये. कारण ट्रम्प यांच्याकडे आता अमर्याद सत्ता राबवता येईल अशा प्रकारचा पक्षावर वर्चस्व आहे आणि शासनावर वर्चस्व आहे.
त्यामुळे त्या दोन्ही स्तरावरती जर विरोध होत नसेल, तर खूप कठीण होऊन बसतं. आणि तिसरं, एकूण अमेरिकेतल्या समाज जीवनामध्ये मला असं वाटतं ट्रम्प यांनी एक प्रकारचं ते अनसर्टन्टी, थोडीशी भीती, थोडंसं इन्स्टेबिलिटी असं सगळ्याचं मिश्रण टाकलेलं आहे. आणि त्यामुळे सुद्धा नेमका रिप्लाय कसा द्यायचा, ट्रम्प यांचा सामना कसा करायचा, ह्याबाबत सुद्धा काही प्रमाणातली गोंधळाची स्थिती होते. कारण हा मनुष्य काहीही करू शकतो. म्हणजे आपल्याच देशातल्या नागरिकांना अटक करणं असेल, त्यांना गोळ्या घालणं असेल, इथपासून ते अ, ग्रीनलँडचा ताबा घेणं असेल, व्हेनेझुएलाचं ते मादुरो आहे त्यांना उचलणं असेल, म्हणजे हा माणूस काहीही करू शकतो. आणि त्यामुळे काय होतं, की लोकं सांभाळून हे करायला लागतात, की जर याच्या मनात आलं, तर हा आपल्या मागे पण जाऊ शकतो. अ, अमेरिकेच्या राजधानीमध्ये त्यांनी सैनिक आणून बसवले, वॉशिंग्टनमध्ये, जे कधीच होत नाही. म्हणजे ही सगळी तिसऱ्या जगातल्या देशांची लक्षणं आहेत ही, अशा प्रकारचं वागणं, की काहीतरी खूप मोठी लष्करी परेड वगैरे तिथे त्यांना ती हवी होती अमेरिकेतलं, की कसं आपलं सामर्थ्य आहे वगैरे. तुम्ही आहात पॉवरफुल. गरज नाही दाखवायची. पण ते चालतं कारण तिसऱ्या जगातल्या अनेक देशांना ते असं वाटतं, की आपण आपली सत्ता अशी ती लष्करी याच्यातनं परेडमधनं दाखवू वगैरे. तर ते ट्रम्प यांना ते तिथे करायचं होतं. त्यांनी तिथे सैनिक आणलेत. अमेरिकेतल्या राज्या-राज्यांच्या मध्ये ते सैनिक आणायचं चाललेलं आहे. तर विरोध करतायत लोकं, पण ट्रम्प यांचा रिस्पॉन्स हा डिस्प्रपोर्शनेट रिस्पॉन्स आहे. त्यामुळे थोडंसं सांभाळूनच करायला लागतं. विशेषतः मराठी माणसाचं विचारविश्व गेले 15 दिवस निवडणुका, महानगरपालिका ह्याच्यात बहुतांशी गुंतलेलं होतं. आता जिल्हा परिषद चालू आहेत. त्याच्या आधी झाल्या. पण ह्या सगळ्या कालावधीत तिकडं काहीतरी वेगळ्याच गोष्टी चालू होत्या 3 व्हेनेझुएला, इराण आणि ग्रीनलँड. कदाचित आमचं लक्ष गेलं नाही. लक्ष गेलं असेल तर पुरेसं अटेन्शन दिलं गेलेलं नाही. सामान्य माणसासाठी हे सगळं काय चालू आहे? कशासाठी चालू आहे आणि काय होणार? हे प्लीज एक्सप्लेन करा. ओके. आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. पहिले आला व्हेनेझुएलाचा मुद्दा. त्याच्यानंतर इराणमधली आंदोलनं आणि त्याच्या पाठोपाठ आता ग्रीनलँड. व्हेनेझुएलाचा मुद्दा साधा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटतं, की अमेरिकेचं जो त्यांचा स्वतःचा प्रदेश आहे, वेस्टर्न हेमिस्फिअर ज्याला म्हणतात, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंड. तर तो प्रदेश आता अमेरिकेच्या वर्चस्वाखालनं बाहेर चाललाय. चीनचं तिथे व्यापारी क्षेत्रात बरंच प्रभुत्व आहे आणि त्यामुळे अमेरिकेने आपलं या भागातलं वर्चस्व पुन्हा नव्याने प्रस्थापित करायला हवं. याला जोडून दुसरा मुद्दा असा आहे, की व्हेनेझुएलामध्ये खूप जास्त तेल आहे. आता तेल हे एक असं प्रकरण आहे, की ज्याच्यावर अमेरिकेतले रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्ही प्रकारच्या राजकीय नेत्यांचं साधारणतः एकमत असतं. तेल ही जरी सनसेटवाली इंडस्ट्री आहे. कारण पुढच्या 25-30 वर्षांच्या नंतर कोणी तेलाचा फारसा विचार करत नाहीये. पण ट्रम्प यांचे ऑइल लॉबीशी खूप जास्त घनिष्ठ संबंध आहेत. हा पण एक भाग राहतो. तर त्यामुळे पश्चिम गोलार्धातलं वेस्टर्न हेमिस्फिअरमधलं आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं आणि व्हेनेझुएलाच्या तेलावरचा ताबा मिळवणं. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्यांनी ती कारवाई केली. याला जोडून एक अजून कारण दिलं जातं, जे अ, म्हटलं तर सीरियस नाहीये, पण म्हटलं तर आहे. ते असं आहे, की कुठल्याही महासत्तेला आपण महासत्ता आहोत, हे पुन्हा-पुन्हा पटवून द्यावं लागतं. तर व्हेनेझुएलातली कारवाई याच्याकडे ह्या पद्धतीने सुद्धा बघता येऊ शकतं, की अमेरिकेने आपल्या वर्चस्वाची, आपल्या सामर्थ्याची पुन्हा एकदा जगाला जाणीव करून देणं. ते सीरियस कारण आहे. ते सीरियस नाही कुठल्या अर्थाने, की तुम्ही महासत्ता आहात आणि ह्यामधनं तुम्हाला जर का एक्झॅक्ट आपण म्हणूया, की एंड गेम जर नसेल ना क्लिअर, तर ह्या अशा कारवायांचा फायदा काही होत नाही. म्हणजे जे इराकमध्ये सगळ्या जगाने बघितलं, लिबियामध्ये बघितलेलं आहे, सीरियामध्ये आपल्याला दिसतंय. तर त्यामुळे व्हेनेझुएलामध्ये त्यांनी यावेळेला एक स्मार्ट स्ट्रॅटेजी अशी केली, की फक्त त्यांनी त्या मादुरोला उचललं. मादुरोच्या बरोबरीची जी बाकीची सगळी माणसं आहेत, ती अजूनही सत्तेत आहेत. आणि अमेरिका किती काळ व्हेनेझुएला चालवणार, कसं चालवणार, कोण चालवणार, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि व्हेनेझुएलाचा प्रश्न असं वाटलं, की ते आता सिरियसली घेतायत, तोपर्यंत ते इराणकडे गेले. तर हे जे आहे प्रकरण, त्यामुळे तिथल्या लोकांनाही माहिती आहे, की ट्रम्प हे एका प्रश्नावरती असं म्हणूया आपण, की पाय रोवून उभे राहत नाहीये. मग काय करणार? त्याचा फायदा पण आहे, तोटा पण आहे. ते चालू असताना इराणचे प्रोटेस्ट काय आहेत? तर इराण हा गेली 46 वर्ष सँक्शन्स, इकॉनॉमिक सँक्शन्स किंवा आर्थिक निर्बंधांच्या खाली पिचलेला देश. त्यामुळे त्या देशात खूप तेल आहे तिथे सुद्धा. पण आर्थिक विकास फार म्हणावा तसा होत नाहीये. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये तर इराणची परिस्थिती अजूनच खालावत गेलेली आहे. अमेरिकेने आणि इस्रायलने जून महिन्यात तर बॉम्ब हल्ले पण केले होते इराणच्या अणु कार्यक्रमावरती. त्यामुळे इराणचे प्रोटेस्टर्स जे रस्त्यावर आले, ते त्यांच्या आयुष्यात
त्यांना भविष्य दिसत नाही. त्यांचे जगण्याचे प्रश्न तीव्र झालेले आहेत. त्यामुळे ते रस्त्यावर आले आणि अशा वेळेला अमेरिकेने बाहेरून त्यांना सपोर्ट द्यायचा प्रयत्न केला, की आम्ही आहोत. पण त्याच्यातलं आणखीन एक दुसरं कॅल्क्युलेशन असं आहे, की जे त्यांना व्हेनेझुएलामध्ये करता आलं, तसं इराणमध्ये नाही करता येत. इराणची जी शासन यंत्रणा आहे, ती बऱ्यापैकी विकेंद्रित आहे. बरं. विकेंद्रित कुठल्या अर्थाने, की सत्ता केंद्र जरी एक दिसत असलं, ते खामेनी आहेत. पण त्यांच्या बरोबरीने अध्यक्ष आहेत. अध्यक्षांच्या बरोबरीने इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड म्हणून एक गट आहे. तो आहे. IRGC म्हणतात त्याला. वेगवेगळ्या इंटेलिजन्स एजन्सीज आहेत. सो स्ट्रक्चर 1979 पासून जेव्हा इराणमध्ये क्रांती झाली, इस्लामिक क्रांती, तेव्हापासून स्ट्रक्चर असं बनवलेलं आहे, की वेगवेगळ्या एजन्सीज वेगवेगळ्या गोष्टी बघत राहतील. त्यामुळे कोणाच्याचकडे सत्तेचं फार केंद्रीकरण होणार नाही. या अर्थाने ते विकेंद्रीकरण आहे. त्यामुळे तुम्ही एक माणूस इथून जरी उचललात, तरी तिकडे अजून लोकं आहेत बसलेले. त्यामुळे ही एजन्सी जरी तुमची नामशेष झाली, दुसरी एजन्सी आहे. ते त्यांना लक्षात आलेलं असणार आहे, अमेरिका आणि इस्रायलला, की हे इतकं सोपं नाहीये प्रकरण. आणि ह्याला जोडून हा भाग राहतोच परत, की जर इराणला तुम्ही पुन्हा हल्ले केलेत आणि इराण आता ॲक्चुअली व्हल्नरेबल अवस्थेमध्ये आहे. तर अशा वेळेला इराण काय प्रतिक्रिया देईल हे सांगता येत नाही. जर त्यांनी ती स्ट्रेट ऑफ होर्मुझ ज्याला म्हणतात, होर्मुझची खाडी ती बंद केली, तर जगाच्या तेल व्यापारावर आणि अर्थकारणावर परिणाम होणार आहे. ते UAEला चालणार नाही, ते सौदी अरेबियाला चालणार नाहीये. त्यामुळे त्यांनी पण अमेरिकेला सांगितलं होतं, की हे सगळे उद्योग करू नका म्हणून. आणि एक म्हणजे असं म्हणूया दुखावलेला देश आहे सध्या इराण. जरी वीक असला, तरी इतका वीक नाहीये, की व्हेनेझुएलासारखं काहीतरी केलं आणि काही प्रतिक्रिया येणार नाही. इराणच्या बाबत प्रतिक्रिया येईल आणि त्यामुळे सुद्धा ते थांबलेत. आणि हे सगळं चालू असताना ग्रीनलँडचा मुद्दा समोर आला, की ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे, की ग्रीनलँड जर का त्याच्यावरती उद्या भविष्यात काहीतरी रशिया आणि चीनने हल्ला केला, तर डेन्मार्क हा एक चिमुकला देश आहे. तो काही त्याचं रक्षण करू शकणार नाही. त्यामुळे अमेरिकेकडे ग्रीनलँड यावं. आणि ते ग्रीनलँड आलं तर अमेरिका त्या देशाचं म्हणजे त्या प्रदेशाचं संरक्षण करेल आणि मग त्याच्यामुळे तो सगळा वाद सुरू झाला, की अमेरिका हा स्वतःच एक नेटो या संघटनेचा सदस्य देश आहे. डेन्मार्क पण नेटोचा देश आहे. तर मग एका देशाने दुसऱ्या देशाला असं वागवावं का? जर अमेरिकेने ग्रीनलँडचा ताबा घेतला, तर मग नेटो संघटनाच पूर्णतः नामशेष होऊन जाईल असं अनेकांना वाटतंय. चं म्हणणं असं आहे, की अमेरिकेला जितकं काय हवंय ते आम्ही देऊ. म्हणजे तुम्हाला लष्करी तळ हवेत देऊ, इंटेलिजन्स हवंय देऊ, तुम्हाला काय अजून तुमच्या एम्बसीज हव्या देऊ. हवं ते देऊ, पण ताबा देशाचा आमच्याकडे राहू द्या. आणि त्यामुळे डेन्मार्कच्या बरोबरीने बाकीचे युरोपियन देश पण आता आलेले आहेत, की जर कसं आहे हे 19व्या शतकातला साम्राज्यवाद जो होता तो हाच प्रकार होता ना, की कोणीतरी कुठेतरी काहीतरी ठरवलं आणि जाऊन तिकडच्या प्रदेशाचा त्यांनी ताबा घेतला. तर ते परत आणायचं नाहीये. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदे, नीती नियम अशा सगळ्या लेव्हलला पण त्याला विरोध होतोय आणि युरोपियन देशांनी खूप जास्त ठाम भूमिका यावेळेला घेतली, की आम्ही ह्याला सपोर्ट करणार नाही म्हणून. आणि त्यामुळे आत्ता जे डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं आता असं म्हणूया आपण, की डायलिंग डाउन द टेम्परेचर असं ते केलेलं आहे. पण सांगता येत नाही अजून सुद्धा म्हणजे ट्रम्प यांचं एकूण वागणं असं आहे, की ते परत ग्रीनलँडच्या वरती हल्ला करणं, ग्रीनलँडचा ताबा घेणं ही भूमिका घेऊ शकतात. ती शक्यता कधीच नाकारता येत नाही. या सगळ्यामध्ये कधी काळी अमेरिकेनंच उभा केलेल्या सर्व जागतिक संघटना जवळपास संपल्यात इम्पॅक्ट म्हणून तरी. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल, नाटो असेल, अजून अशा कित्येक. ही कायमस्वरूपीची तोडफोड आहे? का परत ट्रम्प संपले 3 वर्षानं, की हे परत या संस्था चांगल्या होतील? काय घडलं? ह्या संस्था गेली अनेक वर्ष डिक्लाइनच्या दिशेने गेलेल्या होत्याच. ट्रम्प यांनी काय केलंय, तर ट्रम्प यांनी त्या डिक्लाइनला अजून पुश केलंय. त्यामुळे त्यांचा जो ऱ्हास होत होता, त्याला अजून तुम्ही वेग दिलेला आहे. त्यामुळे संस्था अस्तित्वात राहतील, पण त्या संस्थांचा जो एक प्रभाव होता, तो कमी-कमी होत जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या टर्मच्या नंतर जो बायडेन सत्तेत आले. पण ते सुद्धा ट्रम्प यांची काही धोरणं त्यांनी हे नाही रिव्हर्स केलेली नाहीयेत. सेम प्रकार आत्ता होणार आहे काही बाबतीत. सो अमेरिकेत ट्रम्प जरी नसतील, तरी काही गोष्टी या कायम राहतात. म्हणजे ज्याला आम्ही रिसर्चमध्ये म्हणतो, की ज्याला पाथ डिपेंडन्स असं म्हणतात, की तुम्ही एखाद्या दिशेने चालायला लागलात, की एकदम दिशा बदलता येत नाही तुम्हाला. हं. त्यामुळे त्या दिशेने चालत, चालत, चालत पुढे जाताना काही गोष्टी चांगल्या पण येतात, काही गोष्टी वाईट पण येतात. त्या पुढे घेऊन तुम्हाला ग्रॅज्युअली ठरवायला लागतं, की चेंज करायचा का नाही. तर तो पाथ डिपेंडन्स पण असणार आता इथून पुढे जो कोणी अध्यक्ष येणार आहे. कारण कुठल्याही जगातल्या अमेरिकेच्या मित्रराष्ट्राला हा प्रश्न पडणार, की आज डोनाल्ड ट्रम्प नाहीयेत. कोणीतरी डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष आहे.
पण तो गेल्याच्या नंतर काय परत? समजा जे.डी. व्हान्स किंवा त्या प्रकारचे ट्रम्प यांच्या मुशीत तयार झालेले नेते पुन्हा सत्तेत आले, तर मग आपण जे करार करू त्याचं काय करायचं? आणि त्यामुळे जी एक क्रेडिबिलिटी होती ती धोक्यात आलेली आहे. संस्था काही करू शकत नाहीत हे दिसल्यामुळे त्या संस्थांच्या पासून लोकं बाहेर पडलेले आहेत. म्हणजे अमेरिका काय किंवा रशिया काय किंवा चीन काय. त्यांना ह्या संस्था जोपर्यंत त्यांच्या उपयोगाच्या आहेत तोपर्यंतच हव्या असतात. त्याच्यानंतर त्यांना त्या संस्था नकोयत. सो त्यामुळे त्या संस्थांचं वर्चस्व झुगारून देणं हा एक प्रकारचा कार्यक्रम नेहमीच राहतो. आणि त्यामुळे युनायटेड नेशन्स असेल किंवा युरोपियन युनियन काही प्रमाणातलं असेल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल, जी ट्रम्प यांनी तर ॲब्सोल्युटली म्हणजे त्याला डेथ नेलच म्हणता येईल, की म्हणजे त्याचा मृत्यूच व्हावा अशा पद्धतीने त्यांचं चाललेलं आहे वागणं. तर ह्या सगळ्या संस्थांना बाजूला टाकण्याची प्रक्रिया चालू राहील आणि कसं असतं, की ह्या संस्था शिल्लक राहतील, प्रभाव कमी झाला, की मग तुम्हाला एकतर नव्या संस्था तरी लागतील किंवा तुम्ही अशा जगात आहात, की जिथे कुठलंच संस्थात्मक वर्चस्व नसेल. म्हणजे मग ज्या महासत्ता असतील, त्या हवं तसं वागत राहतील. असं म्हणतात, की ट्रम्प यांचा पीक पिरियड हा अजून 1च वर्ष आहे. मग मध्यावधी निवडणुका तिथं होतील. ट्रम्प आत्ता तरी आत्ताच्या रूलनुसार परत रिपीट होऊ शकणार नाहीत. शेवटची 2 वर्ष त्यांची वीक असतील. तर हे जे सगळं तांडव जे काही आहे, ट्रम्प तांडव ते अजून 1 वर्षच चालेल का अजूनही पुढे चालेल? काय होईल? अमेरिकेची व्यवस्था अशी आहे, की दर 2 वर्षांनी तिथे निवडणुका होतात. म्हणजे खासदारांसाठीच्या निवडणुका होतात. अशी शक्यता वर्तवली जाते, की डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकन काँग्रेसमधलं आणि सेनेटमधलं जे काही वर्चस्व आहे ते जाईल. पण सांगता येत नाही. कारण ट्रम्प यांना एक अशी डोक्यात कल्पना आहे त्यांच्या, की टॅरिफ लादल्यामुळे अमेरिकेने जे पैसे जमा केलेत इतर देशांच्याकडनं, तर असं एक्स्पेक्टेशन आहे, की $100 बिलियन वगैरे जमा झालेले आहेत. अजून जास्त झाले असतील, नेव्हर नो. तर त्या टॅरिफचा डिव्हिडंड आपण आपल्या लोकांना द्यायचा आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये $2000 चा एक चेक पाठवायचा. अशी एक कल्पना चर्चेत आहे. बापरे! तर असं होऊ शकतं, की ऑक्टोबर महिन्यात कारण निवडणुका 4 नोव्हेंबरच्या सुमारास काहीतरी असतात त्या. म्हणजे दरवर्षी नोव्हेंबरचा पहिला मला वाटतं रविवार हं. असतो ते का सोमवार. तर त्याच्यात थोडंसं आधी अमेरिकेच्या सरकारकडनं $2000 चा चेक जाऊ शकतो लोकांना आणि मग माहिती नाही निवडणुकीचा निकाल काय लागेल. पण ट्रम्प यांचा बहराचा काळ 1 वर्ष अजून राहणार नक्की. त्याच्यानंतर काय होईल याचे 2 अंदाज वर्तवले जातात. एक म्हणजे जर त्यांना हवी तशी सत्ता मिळाली, तरी सुद्धा बहराचा काळ ओसरलेला असेल. बरं. का? तर त्याच्यानंतर 2च वर्षांनी अध्यक्ष निवडणूक आहेत. सो मग डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा अध्यक्ष होणार नाहीत, अशी सगळी चिन्ह आत्ता तरी दिसतायत. अमेरिकेच्या राज्यघटनेतच ते बदल करायला लागतील. त्याला फारशी संमती मिळणार नाही. तेव्हा त्यांचं वय पण खूप झालेलं असेल. तेव्हा ते 80च्या घरात पुढेच असतील आता. मग प्रश्न असा राहतो, की त्यांचे जे उत्तराधिकारी असतील, त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होईल. आणि त्या स्पर्धेमुळे ट्रम्प यांच्यावरती परिणाम होणार. सो त्यांचा पक्ष आत्ता जितका ट्रम्प यांच्या बाजूने आहे, तितका तो तेव्हा राहणार नाही. हे त्यांच्या जिंकण्यानंतरची आपण शक्यता सांगतोय. जर का नोव्हेंबर 26 मधल्या निवडणुकांमध्ये पराभव झाला, तर डेमोक्रॅटिक पक्ष अतिशय त्वेषाने मला असं वाटतं, की ट्रम्प यांच्या मागे लागेल. म्हणजे जे ते 2018, 19, 20 मध्ये पण झालं होतं, की त्यांच्यावरती जो महाभियोग 2 वेळा चालवला होता. अजून 2 वेळा महाभियोग कदाचित चालवता येऊ शकतो. कारण ट्रम्प यांच्या केसमध्ये इतक्या गोष्टी इल्लीगल आहेत, की म्हणजे जर ठरवलं काही असे उद्योग करायचे, तर शक्यता नेहमीच राहते. त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठी तेव्हा तो दुहेरी कठीण कालखंड असेल, की एका बाजूला आपला उत्तराधिकारी आणि दुसऱ्या बाजूला हे या प्रकारचं आव्हान. सो त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा नोव्हेंबर 2026 नंतरचा बहर थोडा कमी होईल आणि त्यांच्या सत्तेला थोडासा लगाम लागेल, अशी चिन्ह आत्ता तरी वाटतायत. थोडक्यात अजून 1 वर्ष सहन करायचं आहे. नाही 4 वर्ष सहन करायची होती, त्यातलं 1 संपलंय. पण 3 वर्षांच्या पैकी 1 वर्ष जास्त हे राहील. पुढच्या 2 वर्षात ट्रम्प करायचा प्रयत्न भरपूर काय-काय करतील. यश किती येईल हा एक थोडासा बरोबर. संदेहाचा मुद्दा राहतो. हां. भारताकडे यायच्या आधी व्हेनेझुएला, इराण आणि ग्रीनलँड इथं काय कशामुळं घडलंय आपण बघितलं. आत्ता काय परिस्थिती आहे आणि याचा तुम्ही जो म्हणालात तसा एंड गेम काय? एंड गेम काय आहे याच्याविषयी मला असं वाटतं, की ज्यांनी गेम सुरू केलाय त्यांच्याच मनात क्लॅरिटी नाहीये. सो व्हेनेझुएलाच्या केसमध्ये आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकं उद्दिष्ट साध्य काय करायचंय हेच माहिती नाहीये. ते म्हणतात बऱ्याच गोष्टी हां, म्हणजे लोकं म्हणतील, की त्यांनी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं. त्यांना स्वतःला नेमकं काय करायचं आहे?
व्हेनेझुएलामध्ये तुम्हाला फक्त तो निकोलस मादुरो नावाचा माणूस प्रॉब्लेम होता का? मग तुम्ही म्हणून त्याला तिकडनं उचलून आणलत का? निकोलस मादुरोच्या सरकारने जर लोकांच्यावर इतके अत्याचार केलेले आहेत, तर मग तुम्ही सरकार का नाही उलथून टाकलं? सो आपल्याला माहिती नाही. ते म्हणतात नार्को ट्रॅफिकिंगमध्ये त्या माणसाचा सहभाग होता. पण मग तसं असेल तर होंडुरासचा अध्यक्ष होता, ज्याला नार्को ट्रॅफिकिंगमध्येच अरेस्ट केलं होतं. त्याला सोडलेलं आहे ट्रम्प यांनी. सो कुठलीच गोष्ट सुसंगत आपल्याला दिसत नाही. त्यामुळे व्हेनेझुएलात नेमकं काय होणार आहे, हे अमेरिकेतल्याच सत्ताधाऱ्यांना माहिती नाहीये. त्यामुळे आपल्याला माहीत असण्याचा काही प्रश्न नाहीये. त्यामुळे आपल्याला रोज काही ना काहीतरी व्हेनेझुएलाच्या संदर्भात नवी भूमिका, नवं धोरण असं राहू शकतं, असं दिसू शकतं. म्हणजे एक आत्ताचा रिसेंट चेंज असा आहे, की त्या नोबेल शांतता पारितोषिक ज्यांना मिळालेलं होतं, त्या मरीना मचाडो म्हणून होत्या, मारिया मचाडो. त्यांना सुरुवातीला असं म्हटलं, की सत्तेत वाटा देणार नाही. मग त्या आत्ता ट्रम्प यांना जाऊन भेटल्या. त्यांनी आपलं नोबेल प्राइज त्यांना दिलं वगैरे. मग ट्रम्प म्हणायला लागले, की आता बघू आपण यांचं काही करता येईल का? त्यामुळे व्हेनेझुएलाचं काही सांगता येत नाही. ग्रीनलंडचा तोच प्रकार आहे. ग्रीनलंडच्या बाबत सगळे सांगत होते त्यांना, की नका करू, हवं ते देतायत, तरी ते ऐकायला तयार नाहीयेत. त्यामुळे ग्रीनलँडच्या बाबत आत्ता लोकं म्हणतायत, की ठीक आहे सध्या वातावरण त्यांनी थोडं शांत केलंय. पण असं पण असू शकतं, की ते निगोशिएशन्स आणि त्यासाठीची एक जी हार्ड बार्गेनिंग पोझिशन असते, त्यासाठी याचा वापर करू शकतात. त्यामुळे व्हेनेझुएला आणि ग्रीनलँड दोन्हीच्या बाबत आपल्याला माहिती नाही. इराणच्या बाबतचा एंड गेम थोडासा दिसतो. सध्यापुरता तो असा आहे, बेसिक लेव्हलचा, की इराणचं जे शासन आहे, ते कोलॅप्स तरी होताना आता दिसत नाही. अमेरिका हल्ले करेल का? नाकारता येत नाही. कारण आता परत बातम्या आहेत, की त्यांनी एअरक्राफ्ट कॅरियर तिकडे पाठवलेली आहे. एअर डिफेन्स सिस्टम्स परत आणायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे इराणवरती ते हल्ले करण्याची शक्यता नेहमीच राहते. कारण इराणचं एअर डिफेन्स इस्रायलने एकदम उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. पण सरकार कोसळत नाही. आणि इराणने क्लिअर इशारा दिलेला आहे, की जे व्हेनेझुएलात केलं, तसं करायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम भोगायला लागतील म्हणून. त्यामुळे मला नाही वाटत, की तितकी हे होईल. सो इराणचं सरकार राहील. प्रोटेस्ट कमी झालेले आहेत बऱ्यापैकी आपण बघितलं तर. म्हणजे हजारो लोकं इराणच्या सरकारने मारले आता. आपल्याला त्याचा एक्झॅक्ट आकडा पण माहिती नाही किती माणसं. कारण त्यांनी ते इंटरनेट बंद केलं होतं देशात. सो इराणचा एंड गेम काय असेल तर तेही आपल्याला माहिती नाही. त्यामुळे अनेकांना असं वाटू शकतं, की हे काय चाललंय म्हणजे, की सगळ्याच गोष्टींचं उत्तर जर माहीत नाहीये तर काय? पण ट्रम्प यांच्या आगमनामुळे आणि ट्रम्प यांच्या वर्तनामुळे परिस्थितीच अशी तयार झालेली आहे, की जे एक आपल्याला पूर्वीचे ठोकताळे होते, पूर्वीचे आपल्याला साधारणतः एक अंदाज बांधता यायचा, की हे असं होऊ शकतं. हे असं होणार नाही. कारण एक प्रकारची रॅशनॅलिटी त्या बिहेवियर मागे असायची. तीच आपल्याला दिसत नाहीये. आणि जेव्हा व्यक्ती कुठल्याही प्रकारचं रॅशनलिझम सोडून इररॅशनॅलिटीच्या दिशेने जाते, त्यावेळेला मग त्याचा अर्थ लावायचा कुठल्या चौकटीत? हाच प्रश्न तयार होतो. आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर जगातले सगळे नेते सुद्धा अतिशय सावधगिरीने ट्रम्प यांना रिप्लाय देत असतात, की ट्रम्प यांच्याशी म्हणजे आज ते चांगले आहेत, उद्या वाईट आहेत, परवा परत काहीतरी आहे. सो थोडंसं आपण सावध राहिलेलं बरं आणि त्यामुळे लोकं थोडेसे आपण म्हणूया, की कॉशियसली या सगळ्याकडे बघत असतात. या सगळ्याचा भारतावर काय परिणाम होतोय आणि काय होईल? गेल्या वर्षभरात परिणाम झालेलाच आहे. म्हणजे परिणामांकडे बघायचं झालं तर मला असं वाटतं 3 टप्प्यात बघता येईल. पहिला टप्पा होता, की पंतप्रधान अमेरिकेला गेले. ते एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी जगावर टॅरिफ लादले. याच्या मधली फेज होती. जेव्हा असं वाटलं होतं, की आपण चांगल्या पोझिशनमध्ये आहोत. एप्रिलमध्ये टॅरिफ येणं, ते ऑगस्टमधला एक टप्पा. हा जो 4-6 महिन्यांचा काळ आहे, या काळामध्ये 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार होण्याच्या दिशेने चर्चा सुरू होती. पण जी चर्चा चालली होती त्याच्यामध्ये दोन्ही बाजूंचे मतभेद काही मिटू शकले नाहीयेत आणि त्यामुळे व्यापार करार झाला नाही. प्लस ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूरच्या इमिडिएटली नंतर पाकिस्तानने स्वतःची भूमिका अशा पद्धतीने वळवली, की अमेरिकेला पाकिस्तान हवाहवासा देश वाटू लागला. अमेरिकेला म्हणण्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांना. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प समहाऊ भारताच्या विरोधात जात आहेत, असं चित्र दिसायला लागलं आपल्याला. ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी पुढचं पाऊल टाकलं, की त्यांनी भारत रशियाकडनं तेल खरेदी करतो, म्हणून भारतावरती त्यांनी अजून टॅरिफ लावले. सो आता आपल्यावरती 50% टॅरिफ आपल्या ह्याच्यावर आहेत, एक्सपोर्ट्सवर आहेत, अमेरिकेला जे जाणार आहेत ते, गुड्स एक्सपोर्ट्सवरती. तर आणि जगातले हायेस्ट टॅरिफ रेट्स असलेल्या देशांपैकी आता आपण एक आहोत. चीनवर पण टॅरिफ लावले होते, पण चीनने असा दणका दिला, की त्याच्यामुळे अमेरिकेने माघार घेतली. त्याच्या व्यतिरिक्त अमेरिकेने भारताबरोबर संरक्षण क्षेत्रातलं जे सहकार्य होतं ते चालू ठेवलंय.
सो आर्थिक क्षेत्रामध्ये ते आपल्याला त्रास देत आहेत. संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य चालू आहे. आणि ह्याच्या बरोबरीने मला असं वाटतं, की एक महत्त्वाचा परिणाम असा झालेला आहे, की भारतीय जनमानसामध्ये अमेरिका हा विश्वासू देश नाही. 1971 साली अमेरिका कसा पाकिस्तानच्या बाजूने उभा होता, अशा सगळ्या नॅरेटिव्हला पुन्हा एकदा बळ मिळालेलं आहे. आणि ते मला दिसतंय, की काही काळ तरी राहील ते. म्हणजे खूप हे विसरायला वेळ जावा लागेल, की अमेरिकेने असं आपल्याला वागवलं होतं. यातला जो मुख्य मुद्दा आहे आर्थिक, की जो प्रत्येकाला इम्पॅक्ट करतो तो म्हणजे टेरिफ आणि ट्रेड डील. आपण ही मुलाखत शूट करेपर्यंत तरी ट्रेड डील झालेलं नाही. ते होईल का त्याच्याबद्दलची चर्चा आहे, फोन नाही केला म्हणून. इतपतच ते आहे का अजून काहीतरी आहे? आणि ट्रेड डील होणार नसेल, तर या टेरिफनं आपण आता सरावलोय. नाही. मला दिसतंय ते म्हणजे ज्या बातम्या येतायत त्याच्यामध्ये विशेषतः आपलं टेक्सटाईल सेक्टर, जेम्स एंड ज्वेलरी, लेदर, फुटवेअर हे सगळे सेक्टर्स असे आहेत, की जे क्रिटिकली डिपेंडंट आहेत यूएस मार्केटवर. आणि अनेकांना असा एक भाबडा आशावाद असतो काहीतरी, की ग्लोबल साउथमध्ये वगैरे आपण आफ्रिकेत निर्यात करू वगैरे. पण अमेरिका आणि युरोपचे जे एक्सपोर्ट्स आहेत, ते तुम्ही नाही रिप्लेस करू शकत. त्यामुळे ते मार्केट आहे. ते जर जात असेल तुमच्याकडनं, तर त्याचा परिणाम आहे. आणि अनेक ह्या लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज आहेत बाय द वे. त्यामुळे इथल्या कामगारांवरती कुऱ्हाड कोसळू शकते. नोव्हेंबर महिन्यामध्ये अनेकांना असं वाटलं, की एक्सपोर्ट फिगर्स जास्त आहेत, वर गेलेल्या आहेत. याचा अर्थ परिस्थिती चांगली आहे. तसं नाहीये. टॅरिफचा पूर्ण इम्पॅक्ट लागण्याच्या आधी किंवा ज्या ऑलरेडी प्लेस केलेल्या ऑर्डर्स आहेत, त्या शिप होतायत. आणि म्हणून ते आपल्याला आकडे जास्त दिसतायत. इथून पुढे आता आपल्याला जास्तीत जास्त त्याचा इम्पॅक्ट टॅरिफचा दिसायला लागेल. त्यामुळे ज्या लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स आहेत, ते आपल्याला सफर होतील हे चित्र दिसतंय. त्यामुळे काहीही करून सरकारला हे चालू असणार आहे, की म्हणजे 2 टप्प्यात चालू असणार आहे. ज्या बातम्या येतात त्यानुसार, की जे सेक्टर्स अफेक्टेड आहेत, त्यांच्यासाठी थोडीफार मदत करता येऊ शकते का? यासाठी एक बजेटमध्ये काही तरतूद करता येईल. ते चालू आहे विचारमंथन. आणि दुसरं म्हणजे अमेरिकेशी व्यापार करार करणं आणि मग त्याचं दुसरं आपल्याला एक चित्र दिसतंय, की रशियाकडनं येणारं तेल, त्याची खरेदी आपण कमी-कमी करत चाललेलो आहोत. फोन केला नाही मोदी यांनी आणि म्हणून ट्रम्प रागावलेले आहेत. हे अ, म्हणजे हे सांगण्याचं कारण आहे. खरं कारण वेगळं आहे. खरं कारण असं आहे, की हे अशा पद्धतीची वाक्य, अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स देऊन सरकारवरती प्रेशर टाकणं, हा त्याचा हेतू असतो. म्हणजे आता परवाचं एक स्टेटमेंट आलंय, डोनाल्ड ट्रम्प यांचेच आर्थिक सल्लागार आहेत पीटर नवारो. खूपच भारतविरोधी माणूस आहे. म्हणजे एकेकाळी रॉबिन राफेल नावाच्या अशाच एक अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात अधिकारी होत्या. त्यांची आठवण यावी इतका हा अँटी इंडिया माणूस आहे. तो परवा असं म्हणाला, की भारतातले लोकं एआय वापरतात, तर आपण आपल्या देशातलं पाणी आणि ऊर्जा त्यांच्यासाठी का खर्च करावी? त्यामुळे अशा टाइपचा माणूस डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळ आहे. तर भारताला ते जुनं जे दरबारी राजकारण असायचं, की राजाच्या कानात कोण कुजबुजतंय, तर त्या माणसाला तरी तुम्ही प्रभावित करा किंवा मग दुसरी काहीतरी माध्यमातनं प्रभाव टाका. तर तसं काहीतरी पण भारताला करावं लागणार आहे. आणि परिस्थिती कठीण आहे. म्हणजे तुम्हाला जर लक्षात येत असेल, तर सरकारच्या स्तरावरनं अर्थव्यवस्थेच्या बाबत आशावादी चित्र तितकं आता दिसत नाहीये. म्हणजे जर गेल्या एक 2-4 आठवड्यातल्या आपण बातम्या बघितल्या, तर कुठल्याही प्रकारचं हे दिसत नाहीये, की ज्याच्यामधनं ह्या वर्षामध्ये आपल्याला कारण हे अमेरिका खूप मोठं मार्केट आहे आपल्यासाठी. $200 बिलियन चा ओव्हरऑल ट्रेड आहे आपला. त्यामुळे $4 ट्रिलियन ची इकॉनॉमी त्याच्यात $200 बिलियन चा आपला ट्रेड तिकडे आहे. त्यामुळे अमेरिकेशी करार आवश्यक आहे. शेवटचा प्रश्न. 2026 मध्ये ट्रम्पकडून काय अपेक्षा धराव्यात आणि भारतानं काय करावं? भारतीयांनी, सामान्य भारतीयांनी काय-काय अपेक्षा धराव्यात? कोणकोणत्या गोष्टीचा विचार करावा? पटकन शेवटच्या प्रश्नातल्या तिसऱ्या मुद्द्याचं म्हणजे सामान्य भारतीयांनी काय करावं तर परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण या टप्प्यावरती तर ते काही करू नाही शकत. सरकार प्रायमरीली निर्णय घेतं. पण असं असू शकतं, की तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीजना तुम्ही ज्या कनेक्टेड इंडस्ट्रीज आहात, त्याच्यामध्ये सेम म्हणजे जे बाकीचे नॉर्मल इंडस्ट्रीवाले करणारच आहेत, की डायव्हर्सिफाय करणं. त्याशिवाय इलाज नाही. अमेरिकेवरचं एक्सपोजर कमी करणं. थोडंसं सल्ला अनेकांना आवडणार नाही, पण कदाचित अमेरिकेकडे जाण्याचं आकर्षण थोडं कमी झालं, तर ते सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. म्हणजे अनेकांना आपल्याकडे असं वाटतं, की अमेरिका म्हणजे आयुष्यात आपण काहीतरी अल्टिमेट अचीव्ह केलं वगैरे अमेरिकेत गेलो म्हणजे. विशेषतः अनेक इंजिनिअर्स आणि
उच्च शिक्षित लोकांना असं वाटतं. तर ते कदाचित थोडं कमी झालं या सगळ्यामुळे, तर ते एक चांगलं आउटकम असू शकतं. पण मूळ मुद्दा भारताने काय करावं, ट्रम्प यांच्याकडनं काय अपेक्षा असाव्यात, तर ट्रम्प यांच्या एकूण वर्तनाकडे बघितल्यावर हे क्लिअर आहे, की त्यांच्याकडनं फार अपेक्षा ठेवू नयेत. त्यांनी तुम्हाला वाईट वागवलं नाही, हीच खूप मोठी गोष्ट मानावी लागेल. अशा लेव्हललाच प्लॅनिंग करावं लागेल. कारण ट्रम्प यांचं मन म्हटलं तसं आज काहीतरी एक, उद्या एक काहीतरी आहे. त्याच्या जोडीने पॉलिसी लेव्हलला बघायला गेलं तर मला हे दिसतंय, की आता थोडंसं वर्स्ट केस सिनारिओ प्लॅनिंग करून त्याला मिटिगेट कसं करता येईल यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला अमेरिकेच्या मार्केटवरचा डिपेंडन्स कमी करणं असेल, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर सारख्या मार्केट्सचा संबंध त्यांच्याशी असलेला अजून वाढवणं असेल, म्हणजे आता युरोप बरोबरती फ्री ट्रेड अग्रीमेंट होणारच आहे. अजून अनेक देशांबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट्स झालेले आहेत. न्यूझीलंड बरोबर झालंय, ओमान बरोबर झालंय. चिली आणि पेरू आणि तिकडे साऊथ अमेरिकेत चाललेलं आहे चर्चा. तर त्याचा वापर करून घेता येणं, अजून वाढवणं त्या प्रकारच्या फ्री ट्रेड अग्रीमेंट्स हा एक उपाय असू शकतो. देशांतर्गत स्तरावरची आव्हानं मला असं दिसतंय, की ती जर मिटिगेट करता आली पुन्हा एकदा, म्हणजे आर्थिक सुधारणा ज्या देशांतर्गत स्तरावर लागणार आहेत. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे एक प्रकारे आपण म्हणूया, की 1991 ची काही प्रमाणातली पुनरावृत्ती आहे. सो मग त्या प्रमाणात आर्थिक सुधारणा करणं राज्यांच्या स्तरावर आणि केंद्राच्या स्तरावर दोन्ही स्वरूपातल्या, हे एक असू शकतं. त्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला फॉरेन पॉलिसीच्या लेव्हलला अमेरिका लागणार आहे. त्यामुळे अमेरिकेतल्या सगळ्या धोरणकर्त्यांच्या संबंधी आपण इतकं सिनिकल व्हायची गरज नाही. म्हणजे ट्रम्प ही एक व्यक्ती आहे आणि त्यांच्याबरोबर काही लोकं आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त अमेरिकेमध्ये खूप मोठा असा पॉलिसी लेव्हलला गट आहे, की ज्याला भारताच्या विषयी प्रेम आहे. ज्याला भारताच्या विषयी सहानुभूती आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी संबंध टिकवून ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, की केवळ ट्रम्प असं काहीतरी वागतायत म्हणून मग आपण अख्ख्या अमेरिकेवरच फुली मारून टाकावी, हे पण काही योग्य नाहीये. आणि शेवट मला हेच सांगावसं वाटतं, की आव्हानं या प्रकारची येत राहतात म्हणजे आणि या प्रकारचं आव्हान आपल्याकडे यापूर्वी आलेलं नाही. म्हणजे लोकांना असं वाटेल, की 91 पण 91 ला कसं होतं, की 91 ला तुमचं अमेरिकेवर इतकं अवलंबित्वच नव्हतं आणि तुमचा मित्रच तुम्हाला अशा प्रकारे ब्लॅकमेल करतोय, हा अनुभव नवीन आहे. सोव्हिएट युनियनने कधी ब्लॅकमेल नाही केलंय आपल्याला या प्रकारे. त्यामुळे ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी इतिहासाकडे बघावं लागेल, पण उत्तरं नव्याने शोधावी लागतील. शेवटचा प्रश्न, की ह्या सगळ्यामुळं चीन आणि रशिया यांना फायदा होतोय का? आणि आपण अमेरिकेला आपला मित्र मानण्याच्या ऐवजी या दोघांकडे जास्त झुकावं? ॲब्सोल्युटली नाही. रशिया हा संरक्षण क्षेत्रातला भागीदार होता, पण गेल्या 25 वर्षामध्ये भारत आणि रशिया संरक्षण संबंध पण तितकेसे दृढ राहिलेले नाहीयेत. ज्या जुन्या सिस्टम्स आहेत, त्यासाठीचे स्पेअर पार्ट्स येतायत. पण नवीन सिस्टम्सच्या खरेदीचे करार फारसे होत नाहीयेत. मुख्यतः आत्ता बघितले, परवाची बातमी आहे, की राफेल घेतोय फ्रान्सकडनं आपण. 114 राफेलचा करार झालेला आहे. त्यामुळे महत्त्वाचे संरक्षण करार आपण पाश्चिमात्य देशांच्या बरोबर करतोय. म्हणजे फ्रान्स असेल, इस्रायल असेल, जर्मनी असेल त्याच्यामध्ये. पाणबुड्या घेतोय जर्मनीकडनं आपण. तर त्यामुळे रशियाकडे परत जायची इच्छा भारताच्या वरिष्ठ स्तरावरती असावी, असं एकूण तरी चित्र नाहीये. दुसरा मुद्दा चीन शक्यच नाही. म्हणजे चीन हा तुमचा शत्रूच आहे. सध्या संबंध सुधारत चाललेले आहेत आणि टेम्परेचर कमी-कमी आणत पण लाँग टर्म लेव्हलला आव्हान आहे. चीनचं आव्हान सीमेवर आहे. चीनचं आव्हान देशाच्या बाहेर आहे. त्यामुळे चीनशी पण संबंध एका मर्यादेच्या पलीकडे सुधारू शकत नाहीत. तर ही जी मर्यादा आहे, ही मर्यादा बघता एकाच वेळेला रशियाला नाखुश न करता थोडंसं मॅनेज करणं, अमेरिकेला ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली जी एक अनसर्टन्टी दिसते, ती थोडीशी कमी करणं आणि चीनला पण सांभाळून घेणं, असं करावं लागेल. याचा अर्थ काय दिसतोय, की परिस्थिती आपल्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने आव्हानात्मक झालेली आहे. आणि अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मार्ग काढणं हे महत्वाचं काम ठरणार आहे इथून पुढे. संकल्प सर, खूप खूप आभार. काय चालू आहे, किती कॉम्प्लेक्स आहे ते आम्हाला कळालं. बघू 2026 मध्ये काय होतंय. परत परत बोलू ज्यावेळी घटना घडतील. पण आज इथेच थांबूया. धन्यवाद. थँक यू.